हॅलो फ्रेंड्स, आज आपण नवीन लटकन डिझाईन पाहणार आहोत। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं प्रेस करा, जेणेकरून आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही। तर चला आपण लटकन बनवण्याची एक नवीन ट्रिक पाहूया। काय होतं, रेग्युलरली आपण असंच लटकन बनवतो, जे मी तुम्हाला आता बनवून दाखवत आहे। एक चौकोर कपडा घेतो, त्रिकोण करतो आणि त्यामध्ये जी काही नॉड आहे ती ठेवून अशा पद्धतीने स्टिचिंग करून घेतो। हे पहा, अशा पद्धतीने स्टिचिंग करून घेतो आणि ते उलटून घेतो की झालं लटकन। पण बऱ्याच वेळा काय होतं की लटकनचा जो भाग असतो, म्हणजे जो आपण शिलाई मारलेला भाग असतो, तो असाच ओपन वरती दिसून येतो। तर हे एवढं असं छान वाटत नाही। तर आता आपण असं हे न दिसणारं, म्हणजे हे जे धागा दिसतोय वरती तसं न दिसणारं एक सुंदर नवीन लटकन कसं बनवायचं ते पाहूया। तर चला आपण स्टार्ट करूया। आता मी 4 इंच लांब आणि 4 इंच रुंद असं कापड घेतलेलं आहे। आता त्याला असं त्रिकोणामध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे। आता आपण नॉड घेऊया। आता ही नॉड त्या त्रिकोणाच्या एका टोकाला ठेवायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने त्रिकोण करायचा आहे आणि एक टोक असं प्रेस दाबून ठेवायचं आहे। आणि आता ही नॉड, हे जे टोक आहे इथे शिलाई मारून घ्यायची आहे। आता ही शिलाई मारताना कशी मारायची ते पाहून घ्या। हे टोक बरोबर व्यवस्थित पकडायचं आहे, त्यावरती रब करून घ्यायचं आहे। म्हणजे 1-2 वेळा रब केलं की तो धागा निघणार नाही, या पद्धतीने रब करायचं आहे। आता सरळ इकडे शिलाई आणायची। आता पुन्हा नॉब वळवून या बाजूने मी इथे मार्किंग करते, अर्ध्यात म्हणजे एकदम 1/4 इंच थोडंसं ठेवायचं आहे आणि तिथपर्यंत ही शिलाई घ्यायची आहे। इथे जी चॉकने मार्किंग केले तिथं घ्यायचं आणि रब करायचं आहे। आता नंतर हा धागा काढून घेऊन आपण कट करून घ्यायचा आहे। आता ही जी नॉड आहे ही हळूहळू अशी बाहेर खेचायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने हळूहळू खेचायची आहे। पूर्ण कापड फोल्ड होऊन जाईल आतमध्ये आणि एक त्रिकोण तयार होईल। पहा, अशा पद्धतीने झाला आहे। आता हा कोन जिथे आपण नॉड जोडलेली आहे त्याचा दुसरा कोन, खालचा कोन झाला नॉडचा, वरचा जो आहे तो ओपन कोन झाला आणि इकडे आपण जे टोकदार वस्तू आतमध्ये टाकले आहे तो ओपन भाग झाला। आता हा जो ओपन भाग आहे त्या ओपन भागाकडे आपल्याला हा जो नॉडचा भाग आहे तो न्यायचा आहे। पण त्याआधी हे जे बंद टोक आहे त्रिकोणाचं त्याला बरोबर अशा पद्धतीने पकडायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने पकडायचं आणि ते टोक बरोबर आतमध्ये लोटायचं आहे। आता त्याच टोकाला एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने बाहेर घ्यायचं आहे, जिथे आपण ओपन ठेवलेलं आहे ते। आता ते टोक आतमध्ये गेलं की जे नॉडचं टोक आहे ते बाहेरपर्यंत घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे पहा, जिथे नॉड ओवली ते आता बाहेरपर्यंत घ्यायचं आहे। एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्यानेच हे करायचं आहे। आता ते नॉडचं टोक बाहेर आलं की त्याला हळूवारपणे खेचायचं आहे आणि ते नॉडचं टोक पूर्ण निघेपर्यंत त्याला बाहेर ओढायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने। हे पहा, आता हे नॉड बाहेर आलेले आहे। जिथे आपण नॉडला शिलाई मारली होती ते टोक बरोबर असं पकडायचं आहे। आता हा जो पूर्ण भाग आहे तो पुन्हा असा आतमध्ये हे करायचं, पण ते टोक व्यवस्थित बाहेर ठेवूनच हा भाग पुन्हा आतमध्ये लोटायचा आहे। आता हे जे ओपन कापड आहे ते आणि नॉडचं टोक असं बरोबर दोन्ही एका चिमटीत पकडायचं आहे आणि हा खालचा भाग व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे हाताच्या साहाय्याने। हे पहा, अशा पद्धतीने सेट झालं की आता ते ओपन कापड आणि जे नॉडचं टोक आहे त्याला अशा पद्धतीने वरून शिलाई मारून, पक्की शिलाई मारून घ्यायची आहे, निघणार नाही घ्यायचं आणि वरचा भाग कट करायचा आहे आणि पुन्हा ही नॉड अशा पद्धतीने बाहेर खेचायची आहे। पाहू शकता, खूप सुंदर असं लटकन तयार झालं आहे आणि फिनिशिंग तर अमेझिंग आलेली आहे। हे पहा, आणि हे लटकन पहा, वेगळंच फिनिशिंग येतं। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।